घटनेच्या दिवशी तुम्ही कुठे होते? माझं लग्न होतं. बरं. लग्न असल्यामुळे मी परळी शहरामध्ये गेलेलो. कारण बघा 2019 मधली घटना आहे. त्यावेळेस तिथं घटना घडली आणि फक्त आम्ही तिथं चहा प्यायला गेलो हॉटेलला. तिथून माझं नाव घेण्यात आलं. बर. भोसरी पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी आले, पोलीस कर्मचारी, त्यांनी मला तिथं धरलं आणि परळी पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं की इथला एक आरोपी आम्ही धरलाय. काही जणांच्या जामीन झाल्या 3 महिन्यात, माझी जामीन झालीच नाही. कारण खूप साऱ्या लोकांनी तिथं दबाव टाकला तिथं पोलीस स्टेशनला, पोलिसांवर. तुम्ही तुमच्या शिक्षेचा काही काळ अंडा सेलमध्ये सुद्धा घालवलाय. तर अंडा सेल हा काय प्रकार असतो? तिथं कोणाला पाठवलं जातं आणि तुम्हाला तिथं का पाठवलं गेलं? अंडा सेल तर मी कधी बघितलेलं नव्हतं. आणि अंडा सेल आम्ही चर्चेत नाव होतं की अंडा सेलला बसायला जागा नसते, तिथं माणूस झोपू शकत नाही, बसू शकत नाही. आम्हालाही असं वाटायचं. तिथं गेल्यानंतर 10 बाय 15ची रूम आहे, त्यातच बाथरूम, तिथंच पिण्याचं पाणी त्याचंच त्या बऱ्याकला टाकलंय. तिथपर्यंत जर यायचं असेल तर 1-1 टनाचे 7 दरवाजे असतात तिथं. बापरे. नमस्कार मित्रांनो, कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, एक खोटा खुनाचा आरोप आणि त्या आरोपाखाली एक माणूस 5 वर्ष जेल यातना भोगतो. हे जितकं बोलणं सोपं आहे त्याचा विचारही आपण करू शकत नाही की जो गुन्हा आपण केलाच नाही त्याची शिक्षा आयुष्यातले 5 वर्ष आपण तुरुंगात भोगतो, समाजात नाव खराब होतं. आणि या सगळ्यांचा अनुभव आज आपल्यासोबत सांगण्यासाठी आपले पाहुणे भोसरीवरून दयानंद भल्लाड हे दादा आलेत. दादा, तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर जसं आपण सांगितलं आता आपल्या प्रेक्षकांना, तुम्ही एका खोट्या खुनाच्या आरोपाखाली तब्बल 5 वर्ष तुरुंगात होते. हो. तर नेमकी काय घटना होती ही आम्हाला तुमच्याकडनं ऐकून घ्यायची. आणि घटना झाली, घटनेशी तुमचा अगदी संबंध काय होता, तुम्ही काय जॉब करत होते आणि घटनेच्या दिवशी तुम्ही कुठे होते? घटना अशी होती की माझं लग्न होतं. लग्न असल्यामुळे मी परळी शहरामध्ये गेलेलो. साधारण कोणत्या सालची घटना होती? साधारण बघा 2019 मधली घटना आहे. हा, करोनाच्या आसपास. हो. त्यावेळेस तिथं घटना घडली आणि फक्त आम्ही तिथं चहा प्यायला गेलो हॉटेलला. तिथून माझं नाव घेण्यात आलं. बर. खून झाला, कुणी केला, काय केला हे तर आम्हाला कळालं नाही. तिथून मी सासवडीला गेलेलो. तिथं दुसऱ्या दिवशी मी पेपरला वाचलं, त्यात माझंही नाव आलेलं. नाव आल्यानंतर नेमकं मला कळनाच नेमकं करायचं काय. ओके. मग मी पुण्याला आलो. पुण्यातनं मी माझ्या सगळ्या नातेवाईकाला भेटलो. मग आम्ही परळी पोलीसला फोन केला की आम्ही बाबा हा गुन्हा केलेला नाहीये, आमचं नाव घेण्यात आलं. मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही सिलेंडर होतोय. मग माझे काही डॉक्युमेंट होते ते घेण्यासाठी माझ्या बहिणीची इथं आलो पुण्यात. मग तिथं भोसरी पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी आले, पोलीस कर्मचारी, त्यांनी मला तिथं धरलं आणि परळी पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं की इथला एक आरोपी आम्ही धरलाय आणि मग हे आरोपी आम्ही ठेवतोय, तुम्ही घेऊन जा. म्हणजे पुण्यावरून परत परळीला ते? मग परळीचे पोलीस आले आणि ते मला घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर मला कोर्टामध्ये हजर केलं. कोर्टानं 2 दिवसाचा PCR दिला. आता PCR काय असतो? PCR आता असा असतो की तो तपास, तुम्ही खरंच केलाय का नाही ह्याचा तपास असतो. तुम्ही जर केलेला असेल तर ते पुरावे वगैरे सगळे जमा करायचे असतात. जर नाहीच केला तर पुरावा राहणारच नाही ना, कारण मी केलंच नाही तर माझा पुरावा राहणारच नाही. बरोबर. मग कोर्टाला लक्षात आलं की तुम्ही आता म्हणजे 2 मिनिटं मी तुम्हाला इंटरप्ट करेल की तुमच्या सोबत अजून किती लोक होते की जे कम्प्लिटली निर्दोष होते? कारण तुमचं लग्न असल्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळे नातेवाईक वगैरे असतील. आम्ही पूर्ण 13 जण होतो. 13 मध्ये काही जणांचे नाव निघाले. मग काही जण तर ह्यात सगळे निर्दोषच होते. मग तरी जेलला जायला लागलं. बरोबर. काही जणांच्या जामीन झाल्या 3 महिन्यात, माझी जामीन झालीच नाही. कारण खूप साऱ्या लोकांनी तिथं दबाव टाकला तिथं पोलीस स्टेशनला, पोलिसांवर की याला ठेवा असं. मलाच नाही तर दुसरे हे लोक होते अंडर ट्रायल. अशामध्ये आमचे गेले दिवस. मग जामीन टाकली, जामीन नाकारला. मग मी हायकोर्टला अप्लाय केला, तिथे कोर्टाने जामीन नाही दिली. मग अशामध्येच
मी कोर्टाला एक अर्ज सुद्धा केला हम्म. की ह्या गुन्ह्यात माझा काही संबंध नाही, पाहिजे असेल तर माझे नार्को टेस्ट करा. हम्म. हे माझ्या खुशीने, माझ्या सहमतीनं हम्म. कोर्टाने तोही रिजेक्ट केला. Yes. तिथनं मग मला म्हणजे माझे सगळे दारच बंद झाले. ओके, आता तुम्ही प्रॉपर तुरुंगात होते म्हणजे या हा. मधल्या पीसीआर संपल्यानंतर. येस येस. तरी पीसीआर मध्ये बेसिकली तुम्हाला काय काय प्रश्न विचारले जातात? तेव्हा मारहाण होते का फक्त प्रश्न विचारले जातात? नाही, मारहाण तर काही झालेली नाहीये तिथं. हम्म. फक्त विचारण्यात आलं की सगळं तू त्या टायमाला कुठं होतास, काय होतास. हम्म. मीच पोलिसांना सगळं सांगितलं हम्म. की मी ह्या ठिकाणी होतो साहेब, हम्म. आणि लोकांनी विनाकारण माझं नाव घेतले, तुम्ही ह्याचे सखोल चौकशी करा. हा, हा. जर असन मी तर तुम्ही मला धरा, हम्म. नसन तर मला उगाच अडकू नका. हम्म. माझं लग्न होऊन फक्त 10 दिवस झालेत, हा. हे तुम्ही सगळं सर्च केलेलं आहे आधी म्हटलं. पण पोलिसांनी काय ऐकायलाच तयार नाही. काढले टाकलं मला मध्ये आतमध्ये नेऊन. आता जेव्हा पहिल्यांदा तुरुंगात तुम्ही जाणार होते किंवा गेले, हो, तेव्हा तुम्ही परडीला होते का इथं पुण्याला होते मग? मी पुण्यामध्ये होतो. ओके. आणि 10 दिवस झाले लग्नाला, तर हो. सासरकडच्यांची जी मानसिकता होती ते सपोर्टिंग होती का त्यांना असं वाटत होतं की हो, सपोर्टिंग होती. त्यांना माहित होतं की मी ह्या गुन्ह्यात माझा काही संबंध नाही. बायकोला पूर्ण माहित होतं, हम्म. सासऱ्यांना माहित होतं, सगळ्यांना माहित होतं. अच्छा. कारण जो गुन्हा मी केलाच नाही, हम्म. त्यांना खरं वाटणारच नाही ना. अच्छा. हा. आणि म्हणजे इन बिटवीन बायकोशीवर तुमचा संवाद झाला होता, भेटणं किंवा कॉलवर? हो, बायको आणि मी त्या रात्री सोबतच होतो, हा. सोबतच थांबलेलो होतो. खूप सारी तिथं गर्दी होती. हम्म. आम्ही काय चाललंय ते बघायला थांबलो होतो, आणि मी एकटाच नसून तिथं 200-300 लोक थांबलेले होते ऑलरेडी. हा, हा, हा. त्यात फक्त ज्यांच्यावर रोष आहे, ज्यांचा राग आहे मनात, हम्म. अशा लोकांची नाव घेऊन हा, म्हणजे कोणतरी तुमचा राग तिकडे काढून टाकला असेल. व्यक्त केला. नाव Yes, घेऊन. yes. ओके. आता तुरुंगात जेव्हा तुम्हाला वाटलं की तुम्हाला आता पुणे तुरुंगात जायचंय, ते एरवड्याला होतं का? नाही. हा. पुण्याला तुरुंग नाहीये. हो. पुण्या जर केस परळीची असन हम्म. तर तिथल्या जो जिल्हा न्यायालय ते बीडचं. ओके. बीडच्याच एक जेल असतंय, तिथंच टाकणार. ओके. इकडं नाही. त्यात पाठवल्यानंतर तुमचं काय म्हणजे रुटीन कसं होतं, किंवा मग तुम्हाला कसं तिकडे अलोकेट केलं गेलं, किंवा पुन्हा तुमच्या ग्रुपला जे पण बाकीचे लोक होते त्यांची प्रोसेस सेम होती का सगळे? सेम. काही लोक ऑलरेडी जाऊन अटक झालेले होते. काही नंतर ज्यांना जसं जसं टाइम भेटला तसं ते लोक अटक झाले. सगळ्यात लास्टला मी, माझ्यासोबत दुसरे 2 जण होते अजून, आम्ही 3 जण गेलेलो. ओके. आणि ज्यांनी खरा जो गुन्हा केला होता, आता त्यातले जे काही 2-3 मेन सूत्रधार होते, पण त्यांनी तुमच्या याच्यात दिलं नाही का की हे नव्हते, असं काही नाही? नाही, असं काहीच नाही. काहीच नाही बोलले. मग पोलीस स्टेशनला बोलले ते हा, की काहीच संबंध नाही म्हणून. हा. पण पोलिसांना काय ऐकलं, पोलीस बोलले की आमच्यावर दबाव आहे. दबाव आहे, बरोबर आहे. आणि मग तुमचं रुटीन कसं होतं तुरुंगातलं? तुरुंगात काय, मग आमची जेल एंट्री झाली. आम्ही जेलला जसंच एंट्री झाली तिथं आमचं नाव, नंबर घेतले, घरच्याचे वगैरे. मग एक रूम मध्ये नेलं, तिथं पूर्ण कपडे काढून सगळे चेकिंग केले. मग आमची बॅग वगैरे सगळे चेक केले, म्हणजेच मोबाईल आणलाय का, सिम कार्ड आणलाय का, अजून काय आणलंय का, संपूर्ण नागडा करून चेक करतात सगळं पूर्ण. तिथून मग बॅरेकला टाकतात. तिथून सकाळी उठल्यानंतर ऍडमिशन असते. जे काही मॅजिस्ट्रेट असतात, जे जेलर आहेत, त्यांच्या समोर आम्हाला थांबवतात सकाळी. दाढी कटिंग करून मग तिथं प्रेझेंट राहून त्यांना सांगायचं कुठल्या गुन्ह्यात आलोय, काय झालंय, हे त्यांना थोडी माहिती द्यायची थोडक्यात. मग तिथनं, आणि ते तुम्हाला रूल वगैरे सांगत असतील मग बाकीचं तसं काही राहत नाही? हा, सांगतात नीट राहायचं, इज्जत नाही, कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे, हे 100% म्हणतात. हा. मग तिथनं गेल्यानंतर आम्हाला वेगवेगळे बराक देतात. अच्छा. तू ह्या सर्कलला जा, तू त्या सर्कलला जा, तू तिकडे जा. मग तिथं गेल्यानंतर आम्ही तर नवीनच असतो, मला तर काही माहित नाही. मग बाथरूम पाशी जागा दिलेली असते. तिथं गेल्यानंतर लोक विचारतात कुठल्या गुन्ह्यात आलास, काय आलास, म्हणजे बराक मधले बाकीचे मेंबर. मग मी सांगत असतो, नाही बाबा माझं काय नाही. 2-3 महिने तर मी डिप्रेशन मध्येच असतो ना, इस्टरचे. मग मी खूप डिप्रेशन मध्ये होतो. मला काय समजत नव्हतं, काय करावं काय नाही. कारण जो गुन्हा मी केलाच नाही त्याच्यामध्ये मी तर जेलमध्ये आलोय. आता पुढं माहित नाही. येताना एकच रस्ता आहे, जाताना तर सगळं बंदच आहे. बंदच आहे. ज्यावेळेस कोर्टाला वाटेल
त्यावेळेस वेळेस Yes. असं काही करू शकत नाही. तुमच्या बराकमध्ये जे मेंबर होते बाकीचे ते साधारण कोणत्या कॅटेगरीचे होते आणि त्यांनी कोणते कोणते गुन्हे केले होते? प्रत्येक जातीतला माणूस होता, प्रत्येक कास्टचा माणूस होता आणि सगळे वेगवेगळे गुन्हे केलेले होते. कोणी चोरीत आलतं, कोणी 302 मध्ये होतं, कोणी 302 चोरीमध्ये मध्ये. होते, कोणी गांजामध्ये आलेलं होतं, कोणी तस्करीमध्ये होतं. बापरे. प्रत्येक वेगवेगळे कॅटेगरी आणि वेगवेगळ्या समाजाचे लोक सगळे एकत्र होते. त्यात आपण पाठीमागे बसल्यानंतर लोक विचारतात तुझं नाव काय, तुझं गाव कुठलं, त्याच्यानंतर मग आपल्याला तुझी कास्ट काय हे विचारतात. बापरे, कास्ट मध्ये पण मग तो जो विचारतो तो बघतो त्याची कास्ट आणि माझी कास्ट जमते का, नाही, मग तो लगेच म्हणणार हा तुझ्या कास्टचा तिथं बसलाय, ओके, त्याच्यासोबत. तुरुंगात मग तिथेही सुद्धा जातीवाद आहे, तिथेही हे करतात. एवढं ते कायद्याच्या कचाड्यात सापडून सुद्धा लोक तिथं सुधारत नाही. तर ओव्हरऑल तुमच्याशी त्यांची वागणूक कशी होती? म्हणजे ज्यावेळेस नवीन गेल्या वेळेस ते जुने लोक होते, ते थोडस वरचढपणा करायचेच ना, इथं झोपू नको, तिथं असं कर, एक नीट राहा, हे कर ते कर. आणि आम्ही अत्यंत घाबरलेलो, कधी जेल बघितलेलं नाही. रॅगिंग सारखा प्रकार. हो हो हो. मग जसं जसं टाइम निघत जाईल, वेळ होत जाईल, तसं तसं मग आम्ही त्या रुटीनला मिळत जातो. मग थोडीफार मैत्री किंवा ओळख मग मैत्री होत चालते, मग तिथले रूल्स कळतात, मग तिथं कसं राहायचं काय नाही हे सगळं कळत चालतंय. 2 महिन्यानंतर तर पूर्ण हे होतं, कळतं. आणि मग तिथं आपल्या घरचे भेटीला येत असतात, प्रत्येक हप्त्यामधून 10 मिनिटासाठी येतात. ओके, भेट राहायची. किती लोकांना आत सोडतात? म्हणजे सपोज आता आपल्या कुटुंबात 4-5 लोक असतील तर सगळ्यांना एक साथ भेटतात? रक्ताचं नातेवाईकाला फक्त. ओके, सख्खी आई असो, बहीण भाऊ, रक्ताच्याच आणि आता म्हणजे वाईफ पण, वाईफ जे जवळचे, बाहेरच्याला नाही, कुणालाच अलाउड नाही. बरं. आणि आता हे सगळं होत असताना तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास कुठे झाला? कारण की तिकडचं जेवण, टायमिंग किंवा मग खूप त्रास, थंड पाण्याने आंघोळ, म्हणजे ह्या गोष्टीत खूप. तिथं हिरीचं पाणी आंघोळ करण्यासाठी आणि पिण्यासाठी तेच पाणी वापरायचं. खूप क्षारयुक्त, खूप क्षारयुक्त. त्याच पाण्याने आंघोळ करायची, तेच पाणी पिण्यासाठी. आता तो हौद होता, एक हौदामधलंच पाणी प्यायचं, त्याच हौदातल्या पाण्याने आंघोळ करायचं. कालांतरानं तिथं काही जेलर चांगले आले, त्याने ते चेंज केलं पूर्ण. जेवण खूप खूप ज्यावेळेस नवीन गेलो त्यावेळेस तर मी फक्त एक चपाती खायचो, बाकी काही खायचं नाही, कारण जेवण सगळं पाण्यासारखं. उपीट सकाळचं खाल्लं तर त्यात सगळे असं मोठं मोठं होतं, ते बनवलं नव्हतं व्यवस्थित, शिजलं नव्हतं व्यवस्थित. मग तिथं जेलर होते, एक नवीन जेलर आलेले होते, त्यांनी तिथं सगळं जेवण चेंजेस केलं. त्यांनी बघितलं की बाबा हे उपीट लोक का खात नाहीत, हे जेवण का खात नाहीत जास्त लोक. त्यावेळेस त्यांनी बघितलं की अरे हे तर माणसाला खाण्याचे लायकच नाही, शासन आपल्याला सगळं देते, मग तुम्ही का नाही बनवत? तुम्हाला हे कुणी सांगितलं, कुणी अधिकार दिला? करायचं असं काम मध्ये व्यवस्थित करा, नाही तर तुम्ही साईडला व्हा, दुसरे आम्ही कैदी तिथं काम करतात, दुसऱ्यांना देऊ आपण काम. मग तिथनं ते चेंज झालं आणि जेवण चांगलं यायला लागलं, त्याच्यात बरं यायला लागलं, बदल झाला पूर्ण जेवणाचा. तरी काय काय असतं खाण्यामध्ये? सोमवारी मुगाची डाळ असते, एक सुकी भाजी कुठली असते, राईस आणि 2 चपात्या. हे ठरलेलं आहे, त्याच्या पलीकडे एक्स्ट्रा मिळणार नाही? हो, नाही, एक्स्ट्रा काही नाही भेटणार. मंगळवारी मसूरची डाळ असते, एक साईड भाजी कुठली असणार, 2 चपात्या. बुधवारी मटकी असते, गुरुवारी तुरीची डाळ असते, शुक्रवारी चण्याची डाळ असते. फिक्स पॅटर्न असतो. गोडधोड वगैरे कधीतरी? गोड मग ते हे असतं, सकाळी शिरा असतो. संडेच्या दिवशी बेसन असतं, कारण फुल त्या दिवशी बंदी असते. सकाळी आम्हाला 6 वाजता काढल्यानंतर 10 वाजता परत आम्हाला बंद करतात, परत 11 वाजता सोडणार, 12 वाजता बंद. मग दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5:30 वाजता खोलणार. म्हणजे थोडं प्रिमायसेस मध्ये हे करण्यासाठी. बाहेर आपण ते सर्कलला आम्ही फिरू शकतो, असं सगळे कैदी. बरोबर. तिकडे तुम्हाला काम नेमलेलं असतं का तसं काही नसतं? असं काही नाहीये, कारण ते तिथं शिक्षा लागलेल्या लोकांचं नाहीये, ते
शिक्षा लागलेल्या लोकांना काम असतं. अच्छा, तुमचे ट्रायल सुरू होतं कोर्टामध्ये, ट्रायल अंडर ट्रायल वाले, त्यामुळे तुम्हाला शिक्षा वगैरे काही शिक्षा वगैरे काही नाही. समजा मला जर वाटलं की मला करमत नाहीये, मला झाडूचं काम पाहिजे, कुंडी काम पाहिजे, किंवा स्वयंपाकाचं काम पाहिजे, किंवा ऑफिसला कामाला पाहिजे, तर मी ते मग करू शकतो. ते जेलरला बोलून की मला इथं करमत नाहीये, मला हे काम पाहिजे, मग जेलर देते आपल्याला. त्याचे पैसे वगैरे मिळतात आपल्याला? हो, 40 रुपये रोज. अच्छा, 40-45 रुपये रोज असतो त्याचा. आणि काही अजून काही अनुभव, जसं की तुम्हाला काही पाहिजे असेल, मेडिसिन किंवा काही खायची इच्छा असेल स्वतः पैसे भरून, तर कॅन्टीन वगैरे व्यवस्था हो, असते? मग त्याच्यासाठी काय करायला लागतंय, एक कॅन्टीनची आपल्याकडे लिस्ट येते. त्या लिस्टमध्ये काय काय ते कळतं. महिन्यातून एकच वेळेस लिस्ट येते. त्या लिस्टच्या हिशोबाने आपण सगळं राशन भरू शकतो. राशन म्हणजे काय, जे किराणा दुकानातला एवढंच, बाकी कॅन्टीन म्हणजे तेच. असं हॉटेलचं वगैरे असं काही भेटत नाही तिथं. असं आहे ते. आणि आता हे सगळं सुरू असताना तुमच्या मनात परत तोच विचार आला असेल की कधी असं झालंय की आता आयुष्यभर आपल्याला इथं राहायचं, काही चान्सच नाही बाहेर जायचं? खूप माणसं, प्रत्येक माणूस डिप्रेशन मध्ये असतो. जरी झोपला तरी विचार करतो कसं होईल माझं, एकटा फिरला तर कसं होईल माझं, फिरत जरी असन कसं होईल माझं, कुठं बसला तरी कसं होईल माझं. सतत त्याच्या घरच्याच डोक्यात असतं की आपण आता हे, मी तर काही केलं नाही आणि खूप दिवस वाढत चाललेत, मग करणार काय. कोर्टानं तर जामीन नाकारली, वरच्या कोर्टाने रिजेक्ट केली, दरवाजे सगळेच बंद झालेत, आता मी करणार काय. लग्न होऊन नुकतंच 10 दिवस झालेले, ते नवीन मी हे नवीन, माझ्या हाताची हळद सुद्धा निघाली नव्हती. मग लोक विचारायचे कसं काय झालं, काय झालं. आता किती जणाला सांगायचं, प्रत्येक माणूस त्याला वाटतं की खोटंच आहे. हो, सगळ्यांना खोटंच वाटतं. सगळं नाही, काय लोक तिथं 80% लोक गुन्हेगार नाहीयेत. बापरे, 80% लोक असेच अडकलेत. समजा उदाहरण सांगू, एक घरामध्ये नवरा बायको असतात, सेपरेट राहतात, त्याला 3-4 भाऊ असतात, बहीण वगैरे असत. बहीण तर लग्न होऊन दुसऱ्या गावाला. त्या लेडीजने जर आत्महत्या केली घरी, त्या आत्महत्यामध्ये त्या मुलाच्या भावाला, सगळ्या भावाला, आईला, वडिलाला आणि बहिणीला सुद्धा टाकतात. आता सांगा, मग हे निर्दोष नाही तर कोण आहेत? त्यांना तर माहिती नसते, भावासोबत तर भांडण झालेले असतात, तरीही त्याला टाकलेलं असतं त्या गुन्ह्यामध्ये. खरे. आणि लॉ जरा महिलांच्या बाजूने जास्त सक्रिय असतो असं आपण पाहिलंय. हो, असं काही नाही, कायद्यामध्ये सगळ्याला सेम तरतूद आहे, समान न्याय आहे. कोर्टाला कळतं हे डमीस लोक टाकलेत म्हणून. बरोबर. तुम्ही तिकडे मारहाण करताना पाहिलंय का, म्हणजे पोलिसांनी बेदम मारहाण केली तुम्हाला किंवा बाकीच्या लोकांना, कधी पाहिलंय का? जेलमध्ये ना? हो, मारामारी केल्यानंतर जेलचे प्रशासन मारतं. कसं बेकार मारत असत? खूप मारतात. बरं, आणि 3rd डिग्री वगैरे कोणाला दिली जाते? पोलिटिशियनला दिली जाते, चोरांना. चोर लोकांना, जे दरोड्यात मर्डर करतात, थोड्या पैशासाठी लोकांचा खून करतात ते दरोड्यामध्ये. बरोबर. त्यांना अशी सहानुभूती नाही, त्यांना काहीच नाही. असं ते पैसे दिसले मारून टाकतात लोकांना. आपण पाहिलंय ते की कधी कधी फॅमिली ज्यांनी मारून टाकली, डोक्यात हातोडा किंवा काय टाकून. हो, तर तशी पाहिलेत. मग आम्हाला तिथले चोर सांगायचे मध्ये, मग आम्हाला कामच काय, त्याच गोष्टी, दुसरं कुठले कामच नाही. ये बाबा, तू कुठल्या गुन्ह्यात बसला, कुठल्या गुन्ह्यात आला, बस बोलू आपण, सांग कसं कसं झालं होतं. मग तो त्याची पूर्ण स्टोरी सांगायचा. हो, मी असं केलं, तसं केलं. मग तो का आलाय, अरे ते त्याचं नाव घेतलं, तो त्याचंही नाव घेतलंय. गुन्हा केला एका माणसाने, त्यासोबत आणले 4 लोक. बरोबर. कायद्याने पोलिसांना असं एक यंत्र काढलं पाहिजे की ज्या माणसाचा काही संबंध नाही त्याला तातडीने तिथूनच सोडून द्यायला पाहिजेत. पण डिपार्टमेंट तसं करत नाही. त्याच्यावर गुन्हा नोंद करतं, ते कोर्टात जातं, कोर्ट मग जेलला टाकतं, तिथून पुढे मग ते केस वगैरे हे बाकीचं चालू होतं. मग अगदी बरोबर. तारीख पेशा चालू होतात. मग बोर्डावर केस आले तर मग कोर्टाला कळतं की बाबा ह्याचा काहीच संबंध नाही. मग त्यावेळेस कोर्ट सोडून देतं. खरंय. आमच्या बाबतीत तेच झालंय. आणि मी तर 2 वेळेस दिलाय नार्को टेस्टचा अर्ज माझा स्वतःचा. बापरे.
मी आणि माझ्या हं. सोबतच्या हं. मित्रांनी. अच्छा. पण कोर्टाने नाकारला. नाकारला. बरोबर. कारण नार्को टेस्ट आपल्या इथं करत नाहीत. हं. त्यामध्ये ते मानव अधिकारचा अगेन्स्ट असतात बऱ्याच हा, गोष्टी. त्यामध्ये माणूस मरूही शकतं, हा हा हा. एडे येऊ शकतं, हो. काही होऊ शकतं त्याच्यामध्ये. ते नाहीये. रिस्की पण असतं ते. पण शेवटी आता आम्ही काय करणार? हा. जेलमध्ये राहण्यापेक्षा मेलेलं बरं. हा बाबा, तो एकुलता एक मार्ग आहे आपल्याला निर्दोष सिद्ध हो. करण्यासाठी. आणि तो कोर्टात जो गुन्हा मी ग्राह्य केलाच नाही त्या हा. गुन्ह्यामध्ये एवढे दिवस मी का काढू, खरंय, मला असं तिथं वाटायचं. खरंय, खरंय. मग मी कुठल्याही पातळीला जायला तयारच होतो तिथं. बाहेर येण्यासाठी जो मार्ग योग्य हो. असेल त्या मार्गाला आपण जाऊ शकतो. हो. आता तुमच्या बराकमध्ये बरेच लोक होते, त्यांच्यातून गप्पा करताना तुमच्या कानावर आलं असेल की 3rd डिग्री कशी असते बाबा. तर हो. त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं की कोणत्या कोणत्या पद्धतीच्या टॉर्चर केलं जातं, शिक्षा दिली जाते आणि ती नंतर वाढत जाते का पुढे? हा, समजा एखाद्या गुन्ह्यामध्ये गुन्हा मोठा आहे, हम्म. 302, त्याला 97 म्हणतात, दरोड्यात मर्डर. आरोपी जर कबूलच होत नसन, त्या गुन्ह्याची माहिती देत नसन, तर त्याला 3rd डिग्री दिली जाते. त्या 3rd डिग्री मध्ये हे बोट असतं, ते इथं चिटकवलं जातं बेंड करून. हा. हो. काही जणांच्या नकाला ठेचतात ते धरून. म्हणजे हातोड्याने? हा. बापरे. शॉट देतात, शॉक, इलेक्ट्रिक शॉक. विशेष ठिकाणी. केस ओढले जातात, टायरात घातलं जातं. हेलिकॉप्टर म्हणून असतं, हे असे हात पाठीमागं बांधून बांबून वरी लटकवतात. हे खुबे दोन्ही निघून जातात. आणि तिला फिरवतात का लटकून धरतात फक्त? लटकून धरतात ते. तरी नाही झाला, तरी कबलत नाही लोक. नाही होत, तरी नाही झाला, तर मग त्याला छत्रपती संभाजीनगर ह्या LCB कडे देतात. म्हणजे त्याचं प्रमोशन पुढं तिथंही नाही कबूल झालं त्यांचे, मग ते लास्ट पुणे पोलीस. मग इथं 100% कबूल व्हायच लागतं. म्हणजे पुणे पोलीस बेस्ट आहे म्हणते. बेस्ट, एक व्हेरी गुड. आणि यांचं टॉर्चर कसं असतं मग पुणे पोलिसांचं? सेम, पण जास्त खूप टॉर्चर आपल्यासोबत झालं नाही, पण तिथले कैदी सांगायचे की पुणे पोलीस सगळ्यात जबरदस्त आहेत महाराष्ट्रात सध्या, की त्यांच्या नादाला नाही लागायचं. म्हणजे तिथं चोरी पोहोचण्याच्या करताना आधी सुद्धा ते कधीच सगळीकडे चोरी करायला जातात, पण पुण्यात नाहीत. आता बरेच लोक होते आमच्या सोबत, एक काही लोक होते एका समाजाचे, हायटेड सेम, आणि तेच लोक करतात. एका विशिष्ट समाजातील लोक. एक विशिष्ट समाजातले. त्यांचं काम काय असतं, एखाद्याच्या तिथून 4-5 जण निघतात, एक गाडी घेतात, ती गाडी चोरीचीच असते, ते बाहेर जातात आणि एखादा म्हातारा माणूस, म्हातारी बाई, वयस्कर, थोडा अडाणी माणूस असलेला, ज्याच्या हातात सोनं आहे, अंगठे गळ्यात सोनं आहे, त्याला धरणार, म्हणणार, एक जण जाणार, म्हणणार इकडे तुला साहेबांना बोलवले. साहेब कोणचा? नकली साहेब, हेच पोर. आणि हे एका गाडीत बसलेला, इकडे रे, कुठे फिरतोय, तुला माहित नाही का, पेपर वाचत नाहीये का तू, काल चोरी झालेली, एवढं सोनं घालून फिरतोय, खिशात काय गांजा आहे का तुझ्या? नाही साहेब, तो पोलीस म्हणलं की आधीच घाबरलेला असतो. ते काढ, खिशातलं सगळं काढ, आणि ते अंगठ्या काढून खिशात ठेव. मग ते अंगठ्या काढून खिशात त्याच्याच रुमालामध्ये ठेवतात, पण ते अंगठ्याच्या ऐवजी खडे टाकून देतात त्यांना, आणि हे पैसे, सोनं असन, पैसे असन, हे घेऊन निघून जातात. तसं नाही जमलं तर आम्ही इन्कम टॅक्सचे ऑफिसर आहेत, हे एवढं सोनं घालून तुम्हाला कोणी अलाउड केले, ते सोनं लवकर ह्याला अँटी करप्शन ब्युरो, इन्कम टॅक्स, सॉरी, इन्कम टॅक्सच्या ऑफिसला ये. हो, हा तिथं जाईपर्यंत हे जिल्हा सोडून जातात निघून. नेमकं कोणी चोरलंय काय कळतच नाही. मग तो त्याला नंतर कळतं की आपल्यासोबत फसवणूक झाली. मग तो पोलीस स्टेशनला जातो, घडलेली घटना सगळी सांगतो. पोलिसांना लगेच कळतं की हे ह्याच्यासोबत स्कॅम झाला, हे पर्टिक्युलर विशिष्ट लोकांचं काम आहे बाबा. हो. तर आणि अशी लोक असतील ना की ज्यांनी दरोड्यामध्ये खून केलेत. हो. ते पण तुमच्या बराकमध्ये तुम्हाला होते. त्यांनी पण तुम्हाला सांगितलं असेल की कसं? हो, केलं त्यांनी, सांगितलं त्यांनी. ते चिडणे आहेत का की अरे? खूप सारी चिडी ती. त्यांनी तर ते लहान बाळाला सुद्धा मारलं होतं त्यात. आणि ते नॉर्मली सांगतात, त्यांना काही वाटत नाही.
काही नाही. आणि ते समाजातले लोक त्यांचं ते पेशाच आहे, दरोड्यात चोरी करणं. आणि इतकं टॉर्चर होऊन सुद्धा ते काहीतरी कबलत नाही पुढे. नाही, कठीण गोष्ट होती खूप खूप. दादा, तरी माझ्या मनात असा एक प्रश्न आहे की आता तुम्हाला ज्या गुन्ह्या अंतर्गत अटक करण्यात आली खुनाचं, तेव्हा तुम्ही सासरवाडीला होतात जिथं तुमचं लग्न होतं? नाही, परळीत होतो. परळीत होतं. ओके. पण तुम्ही लग्नानिमित्तानेच तिकडे गेला होता? हो हो, लग्नानिमित्त. तर जो गुन्हा झाला तुमचा परिसरात झाला का तुमचा? हो हो. हा, कारण तुमचं नाव आलं म्हणजे डिरेक्टली असं कोणाचं नाव येणं शक्यच नाही. खरंय. तर नेमकं काय प्रकार होता? आता प्रकरण असं होतं की नेमकं काय होत, माझा आणि गल्लीमधलं जास्त काही संबंध नाही, तिथल्या लोकांसोबत जास्त संबंध. मी तिथं लोकांना ओळखत नाही. नवीन होते तुम्ही? हो. आणि मी गावाकडे जास्त जात नाही. आम्ही काय झालं, एका हॉटेलला चहा प्यायला गेलो. आणि किती 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 वाजले होते? साधारण बघा 8 वाजले, 7-7:30 हेच टायमिंग होता. सकाळचा का रात्रीचा? रात्रीचा. ओके. तिथं आम्ही चहा प्यायला गेल्यानंतर ज्याचा खून झाला त्याचा मुलगा तिथं होता. त्यांनी तिथं बघितलं आणि मग मला तर काही कल्पनाही नव्हती की नेमकं काय चाललंय. मी घरी गेलो, बायकोसोबत जेवण वगैरे केले. 12:30 वाजता, रात्री 12-12:30च्या दरम्यान पळापळ चालू आली माझ्या घरापाशीच. मी त्यावेळेस विचारलं, अरे काय चाललंय? तिथं अशी घटना घडलेली, खून झाला. कुणी केला, काय केला, कुणी सांगितलं नाही. खूप सारे लोक होते. मग माझ्या घरचे म्हणले, बाबा तू आता काय कर, सासवडीकडे जा, एक रात्र सकाळी ये, कारण हे तर काय होईल सांगता येत नाही. कारण सगळे गल्लीतले लोक सगळे निघून गेले होते. सकाळी मी सासवडीला तर लगेच गेलेलो. सकाळी कळालं की माझं नाव आलंय. अरे बापरे. म्हणजे त्या हॉटेलच्या परिसरात झालं असेल ते? हो, हॉटेलच्या नाही, आमच्या गल्लीच्या. हॉटेलला तर मी 7:30 वाजता होतो ना, आणि खून झाला 12:30 वाजता सुमारात. बरोबर. आणि त्यात तुम्ही तिकडनं निघाले तर त्यांना अजून शंका वाढली पण असेल की हे बाकीचे लोक निघून गेले तर त्यातले जास्त काहीतरी होऊ शकतं. हो हो हो. मग तो ज्याने नाव घेतलं तो म्हणला, मलाही दुसऱ्यानं सांगितलंय. अरे म्हणलं, माझं आयुष्य का बरबाद केलंस तू? माझ्या जीवनाचे 5 वर्ष गेलेत, जीवनातले अनमोल दिवस गेले ना माझे 5 वर्ष. हे भरून निघणार आहेत का कधी? आणि ते लग्नानंतरचे लगेच, आणि एकदम भर जेवणीतले. माझी आई रोज शिवाय द्यायची त्यांना की माझ्या मुलाचं नाव का घेतलं, बाबा तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे. आणि मी पोलिसांना खूप सांगितलं की बाबा मी काय, पोलिसांनी मला एकच सांगितलं, हे बघ दया, तू काय मर्डर केला नाही हे आम्हाला सगळं माहिती, तुझी हिस्ट्री सगळी काढली, पण आता नाव घेतात, आमचं कर्तव्य नाव घेणं, आम्हाला वरतूनही दबाव आहे, आता आम्ही काय करू शकत नाही. हा, पण एकच सांगू शकतो, तू काय केलं नाहीस, वेळ लागन पण तू सुटशील नाही. सुटशील साहेब, सुटणार तर कसं सुटणार एवढे दिवस? 5 वर्ष. 5 वर्षानंतर जेलून ज्या दिवशी माझी सुटका झाली ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या साहेबाला भेटलो मी. त्यांना बोललो, तुम्ही हे बरोबर नाही केलं, हे बघा माझी हालत काय झाली, माझे जेवढे कमाई केलेले पैसे होते सगळे गेले, माझ्याकडे काय रुपये राहिला नाही. समाजात नाव खराब होतं. नाव तर खराब झालंच, पण पैसेही राहिले नाही. आणि आता लोकांना बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. अरे हा तो जेलमध्ये गेला होता. खरे खरे खरे. समाज हे तेवढा कारणीभूत आहे. आणि असंही सांगता येईल, जर त्या काळात तुमचं लग्न नसतं झालं तर आता नंतर तुम्हाला लग्नाला पण इश्यू आले असते. 100%. कारण जेलमध्ये वगैरे जाणाऱ्याला कुणी मुलगी द्यायला घाबरणार, आपण सुद्धा देणार नाही कोणाला. हो. तर मधल्या पण पाहुण्यांना एवढं माहित होतं सगळ्या की बाबा ह्याचा काहीच संबंध नाही. सगळ्या पाहुण्यांना माहितीच होतं. त्यामुळे तिथं काही विषय नव्हताच माझा लग्नाचा. आणि आता हे सगळं ट्रायल सुरू असताना तुम्हाला मध्ये बेल वगैरे मिळाली असेल का? काही नाही. काही नाही, काही नाही. 5 वर्ष नो बेल. नो बेल. फक्त तारखेला आणायची आम्हाला. त्यातही कोरोना चालू झाला की तारखे बंद झाल्या आमच्या. आम्हाला फोन बंद झाला, तारीख बंद झाली, मुलाखत बंद झाली, बाहेरनं कपडे सुद्धा यायचे बंद झाले. हालत बेकार झाली होती आमची जेलला जेवढे ते. मग त्याच्यात एक GR निघाला की बाबा सगळ्या कैद्यांना सोडून द्या जेलमधनं काही कालावधीसाठी, जसं की कोरोनाचा आता पिरियड आहे तोपर्यंत सोडून द्या, आणि नंतर यांना परत धरा. काही
जिल्ह्याचे जे काही जेल होते त्यांना सोडून दिलं. हा. पण बीड जेलचे नाही सोडले. 302 वाल्याला नाही सोडलं, नाही बाकीच्याला सोडलं त्यांनी. नॉर्मल असतील. मोका 302, ताळा, एनडीपीएस 76, 376 बलात्कार ह्या गुन्ह्यातल्या लोकांना सोडलं नाही त्यांनी. गंभीर गुन्हे गंभीर गुन्ह्यातल्या कुणाला सोडलं नाही. जे छोटे गुन्हे आहेत त्यांना सोडून दिलं कोर्टाने. चोरी मारी थोडंफार असेल. चोरी मारी. तेव्हाही तुम्हाला जो आशेचा किरण दिसला होता तोही आम्हाला तर ते फॉर्म दिले किंवा तुमचे आता तुम्ही जाणार आहेत बाहेर. आम्ही तो आनंद गगनाला मावणार नाही एवढा आनंद झालेला आम्हाला की आता आम्ही घरी जातोय. पण रिजेक्ट केलं ना कोर्टाने. मग फार दुःख झालं असेल. फार दुःख झालं. मग काही तेच रुटीन, तेच सकाळचं उठणं, त्या टायमिंगला नाश्ता, त्याच टायमिंगला जेवण, त्याच टायमाला झोपणे, त्याच टायमाला उठणे. एक शेड्यूल ठरलेला होता आमचा. बरोबर. दादा, एखादा व्यक्ती जेव्हा असा निर्दोष पद्धतीने अडकतो हा तेव्हा त्याचा न्याय व्यवस्थेवरून विश्वास उडतो का? 100% उडतो. कारण प्रत्येक तारखेला तेच आणि तेच प्रश्न तेच. नेमकं काय विचारलं कोर्टामध्ये? तुमच्याशी इंटरॅक्शन होतं का? तुमचा वकीलच सगळं पाहून घेतो? हा, आता कोर्टामध्येच कसं असतं, आपण ज्यावेळेस तारखेला जातो, मी ज्यावेळेस तारखेला गेलो ना, आम्ही सगळे कोर्ट आम्हाला फक्त नाव विचारतं. बापरे. कन्फर्म करता की दयानंद बलाला तुम्हीच आहेत. मी हो म्हणलं. झालं. कोर्ट फक्त एवढंच आतुरट आहे, बाकी तिथं कसली परमिशन नाहीये मला बोलण्याची. मग जे काय बोलायचं असेल ते कोर्ट. मग मला कुठली एखादी गोष्ट मांडायची असेल तर मी अर्ज देऊ शकतो. सगळ्यात आधी अर्ज. हा, जर समजा मला कोर्टाला काय बोलायचं असेल, माझं काही समस्या असेल, जेलविषयी असेल, कोर्टाविषयी असेल किंवा माझ्या वकिलाविषयी असेल, कुठलाही विषय असेल तर मला अर्जातूनच बोलता येतो. कागदी वन टू वन नाही. जसं आपण सिनेमामध्ये समस्या नाही बोलू शकत. पिक्चर मध्ये बघतो आपण की डायरेक्टली आपण नाही असं काही होत नाही. अच्छा. आणि मग तिकडे ट्रायल जेव्हा सुरू होते तेव्हा त्यांनी विचारलं असेल बाकीचं? काही विचारत नाही बाकीचं कोणतीच गोष्ट? कुणीही विचारत नाही. फक्त आपल्याला परमिशन मला तर बोलण्याची नसतेच. 313 म्हणून सगळ्यात लास्टला जबाब असतो माझा, त्याच वेळेस परमिशन दिली जाते मला. बाकी कधीच नाही, आधी मध्ये कधीच नाही. आणि हे तुमचं ट्रायल वेगवेगळं चालू होतं का? सगळ्या जे एका गुन्ह्यातल्या सगळ्या लोकांचं सोबतच होतं? एका गुन्ह्यातल्या जर असेल तर सोबतच तारीख लागणार, सोबतच सगळं होणार, एकदाच होणार. ते वेगवेगळं नसतं. तारखेची वेळ पण साधारण 10 ते 15 मिनिटं मिळतात मॅक्सिमम, असं ऐकलंय मी. नाही असं काही नाही. समजा प्रकरण चालू असेल, एखादा विटनेस घ्यायचा असेल, समजा तो विटनेस विरोधात बोलतोय का कसं बोलतोय ह्याच्यावरती, मग त्याच्यात 1 तास बी जाऊ शकतो, 4 तास पण जाऊ शकतात, 5 तास पण जाऊ शकतात. आणि जेव्हा तुम्ही आता निर्दोष सुटका तुमची झाली, हो, तेव्हा जेल प्रशासन असेल किंवा कोर्ट असेल त्यांच्याकडनं काही माफीनामा किंवा मग कॉम्पेन्सेट काही पैसे किंवा काहीतरी असं की बाबा 1 रुपये कुणीही देत नाही. आणि न्याय मागायचा तर कुणाला मागायचा? एक तर कोर्टाकडेच आपण न्याय मागतो, तर कोर्टानेच 5 वर्ष टाकले मला आतमध्ये. कोर्टाला 5 वर्षानंतर कळालं की मी निर्दोष आहे. त्याच्या आधी कोर्टाला तर मी सांगून वैतागलो की बाबा माझा यात काही संबंध नाही. मी वकील लावलेला होता, वकिलाने सांगितलं की बाबा आमचा क्लायंटने काही केलेलंच नाही, तो एवढे दिवस का काढतोय जेलला? मी स्वतःही अर्ज देतोय नार्कोटिक्सचा, तेही करत नाही. कुठलं तरी एक प्रक्रिया करायला पाहिजे होती माझ्यावर आणि मला सोडायला पाहिजे होतं त्यावेळेस. बरोबर. कोर्टाने तसं काही केलं नाही. तारखेची फ्रिक्वेन्सी काय असते? महिन्यातून एक तारीख असते का? असं काही नसतं? असं काही नसते. कोर्ट रोज डे टू डे पण तारीख घेऊ शकतो, 4 दिवसालाही घेऊ शकतो, 2 महिन्यालाही घेऊ शकतं. अच्छा, त्यांच्यावर डिपेंड आहे. हा, प्रकरणावर डिपेंड आहे. समजा प्रकरण चालू झालं तर कोर्ट 2-2 दिवसाला पण तारखा घेतं. बरोबर. सगळ्यात वाईट दिवस तुमच्या तुरुंगातला? कोरोना पिरियड खूप वाईट. रोज आम्हाला चना डाळ होती, रात्रंदिवस राशन संपलेलं होतं जेलचं, खायला काहीच नव्हतं, घरचे लोक भेटायला नाही, कपडे सुद्धा नव्हते घालायला तिथं. सगळ्यात वाईट परिस्थिती. आणि कॅन्टीन नाही, विदाऊट मीठाची 3 महिने भाजी खाल्ली, मीठच नव्हतं भाजीला. ज्या लोकांना तंबाखूची तलप आहे ना,
पिंपळाचं झाड होतं. त्याच्या वाळलेले पान असतात ना, ते पानं आणि त्याला चुना लावून खायचे ते लोक, तंबाखू समजून. एवढी तलप. काही लोक, बाबा लोक तिथं जे कर्मचारी जेलचे, त्यांनी थुकलेली तंबाखू आहे ना, ते तंबाखू वाळून ते खात होते. आणि हे जे व्यसनाची जे सामग्री येते, तंबाखू, बिडी, सिगरेट, हे तर डायरेक्टली कुठून तरी बायपास करून येत असेल ना? कॅन्टीन मध्ये भेटतं सगळं. म्हणजे लिगल आहे का ते? लिगल आहे. ओके. ऍटलिस्ट तंबाखू वगैरे, तंबाखू, बिडी वगैरे तर नसेल ना? हो आहे 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 आहे. बिडी सिगरेट आहे. अच्छा. बाकी नाही, गांजा वगैरे हे काही नाही. काही लोक तरी इकडनं तिकडनं आणतात वगैरे. हो, पण भेटले ना तर त्यांच्यावर केस बनते. तर ह्या गोष्टी लिगल आहेत तुमच्यासाठी. हो. आता तुम्ही म्हटलं की कॅन्टीन सारख्या सुविधा असतात, अजून काही सुविधा तिकडे असतात का? जसं वाचनालय असेल, लायब्ररी असते ना, पेपर किंवा बाकीच्या हो गोष्टी? असतं. पेपर लावल्यानंतर आपण पेपर येतो आणि महिन्यातून एक वेळेस चिकन भेटतं. अच्छा. हो. ते चिकन म्हणजे आम्हाला 250 रुपये किलोने चिकन दिलं. त्यात 450 ग्राम सुकं मटण आणि एक अर्धा लिटर भाजी, ते रस्सा. अच्छा, असं होतं ते. ओके. आणि मग बाकीचे बुक्स वगैरे तुम्हाला आवडतात तिकडे वाचायला देतात? लायब्ररीमध्ये जेवढे आहेत, म्हणजे वाचनालय आहे तिथं, त्याच्यामध्ये जेवढे तेवढे वाचू शकतात आपण जाऊन. असं होतं. त्याचाही टाइम पिरियड असेल काहीतरी? नाही, असं काही नाही. जोपर्यंत बंदी नाहीये तोपर्यंत जाऊ शकतात. सकाळी 8 ते 11 पर्यंत आणू शकतो आपण जाऊन पुस्तक. अच्छा. तुम्ही तुमच्यासारखेच काही लोक तिकडे पाहिले असतील मग? खूप सारे, खूप 80% लोक पाहिजे माझ्यासारखे. ते तुम्ही तरी आता 5 वर्षानंतर देवाच्या कृपेने बाहेर निघाले, काहीतरी तुमच्या आधीपासून असतील तिकडे पडित, 15-20 वर्षापासून किंवा जास्त वेळ? नाही, तिथं अंडर ट्रायल आहे. तिथं शिक्षा लागल्यानंतर छत्रपती संभाजीनगरलाच रेफर करून टाकतात. तिथं नाही ठेवत शिक्षा लागल्यानंतर. एवढे दिवस तिथं अंडर ट्रायल चालत नाहीये. अच्छा. तर बाकीचे लोक कोणत्या गुन्ह्याखाली होते तिकडे? असं प्रत्येक गुन्ह्यात 300, आता तुम्हाला सांगेल 324, 326, 302 NDPS, गांजा. NDPS मध्ये राहतं? NDPS म्हणजे तस्करी. जसं अंमली पदार्थ, गांजा झालं, चरस, कोकेन वगैरे, ह्याला NDPS म्हणलं जातं. अच्छा. हा, जेल नार्कोटिक्स मध्ये जरा ते. हा. आणि म्हणजे तुम्ही आता तिकडे राहिल्यानंतर जे कोणी तुरुंगात राहतात त्यांचं लॉला घेऊन म्हणा किंवा मग कलम जे असतात, सेक्शन्स असतात, हो, त्यांचं नॉलेज वाढतं त्यांचं. तिथं कसं असतं माहिती का, कायद्याची पुस्तकं पण तिथं आहेत, त्या पण तिथं अभ्यास करतो मी तिथं. प्रत्येक जणाला तिथं हे असतं की अभ्यास करण्याची हौस असते, कारण दुसरा टाइमपास तिथं काही नाही. मग चेस बोर्ड असतो ना, चेस बोर्ड असतं, कॅरम असतात, हे कळू शकतो आपण तिथं. बरोबर. पण त्यातही टाइम जात नाही. काही जणाला पुस्तक वाचायची आवड आहे, ते वाचन करतात. काही जणाला खेळायचे, ते खेळतात. खेळ पण खेळू शकतो? हो. कोणत्या पद्धतीचे खेळ असतात? चेस असन, कॅरम बोर्ड, हे 2च खेळ आहेत तिथं, जे ज्याच्याने हानी पोहोचणार नाही. हो. क्रिकेट वगैरे असली की त्याच्याने नाही, तेवढं स्पेसच नाहीये, जागाच नाही. त्याच्याने मारता पण येतं ना कोणाला, मारता येतं. तिकडे भांडणं पाहिले असतील? हो, बऱ्याच मध्ये खूप भांडण होते. कायद्यामध्ये खूप भांडण होते, मारामारी खूप. मग जेलर दोघांनाही असं धोतेत, खूप दोघांनाही पनिशमेंट देतात, दोघांनाही मारतात आणि दोघांनाही वेगळे वेगळे ब्रॅकमध्ये टाकतात. मग अच्छा, म्हणजे तिथं भांडण करताना सुद्धा विचार करायला लागतो. खूप 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 भांडण करायचंच नाही तिथं. आणि त्यात मग समजा एखाद्याला इंजुरी झाली तर केस पडते. जे काय असन, सेक्शन 324 असन, 326, परत शिक्षेत त्यांच्या वाढ होते. बरोबर. या सगळ्या ड्युरेशन मध्ये तुमची रवानगी अंडा सेल मध्ये झाली होती असं तुम्ही म्हणता? आमची जेल, हो, कसे झाले, बीड जेलला एका बऱ्याचं काम चालू होतं आणि कॅपॅसिटी जास्त होती तिथली. अच्छा. जेलची. मग एक बरेक जर बंद झालं तर ते लोक कसे झोपायचे एका बरेकमध्ये. तर त्यांनी काय केलं, बीडच्या साईडच्या लोकांनी अंबेजोगाई, परळी, केज ह्या साईडचे लोक लातूर जेलला पाठवले. तुम्ही तुमच्या शिक्षेचा काही काळ अंडा सेल मध्ये सुद्धा घालवलाय. तर अंडा सेल हा काय प्रकार असतो? तिथं कोणाला पाठवलं जातं आणि तुम्हाला तिथं का पाठवलं गेलं? अंडा सेल तर मी कधी बघितलेलं नव्हतं. आणि अंडा सेल आम्ही चर्चेत
नाव होतं की अंडा सेलला बसायला जागा नसते, तिथं माणूस झोपू शकत नाही, बसू शकत नाही. आम्हालाही असं वाटायचं. कॉम्पॅक्ट असतो. हो हो हो. ज्यावेळेस आम्ही लातूर जेलला आम्हाला प्रशासनानं पाठवलं काही महिन्यासाठी. का पाठवलं म्हणजे काय? ते बीड जेलच्या बऱ्याच काम चालू होतं, Repairing चं कॅपॅसिटी काम. जास्त होती हा, हा. आणि लोकांना मग कैद्यांना झोपायला अडचण झाली असते. तर त्यांनी आंबेजोगाई, परळी, केज ह्या साईडचे लोक जेवढे आहेत कैदी, एक 50 कैदी आम्हाला तिकडे पाठवलं होतं. कुठं? लातूर जेलला. बरं. लातूर जेलला मग गेल्यानंतर आम्हाला त्यांनी त्या अंडा सेलला टाकलं. आम्हाला अंडा सेल जाईपर्यंत माहित नव्हतं की हे अंडा सेल आहे का काय. तिथे गेल्यानंतर कळालं की हा अंडा सेल, ह्याला म्हणतात अंडा सेल. आणि अंडा सेल जसं ऐकलं तसं नाहीये ते अंडा सेल. तिथे गेल्यानंतर 10 बाय 15ची रूम आहे, त्यातच बाथरूम, हा. तिथंच पिण्याचं पाणी त्याच वॉशरूम बाथरूम तिकडे आतमध्येच. अतिसुरक्षा विभाग म्हणतात, अतिसुरक्षा विभाग. समजा मला ज्या बॅरेकला टाकलंय तिथपर्यंत जर यायचं असेल तर एक टनाचे 7 दरवाजे असतात तिथं. बापरे. हो. आणि म्हणजे तिथं जागा सुद्धा नसते फिरण्यासाठी, काही नाही. माणूस फुल डिप्रेशन मध्ये. मग खाणं तिथंच, पिणं तिथंच सगळं, आणि कर्मणिक साधन काही नाही, टीव्ही नाही, काही नाही, काही नाही तिथं, काही नाही. बाकी दुसरा नॉर्मल जेलला टीव्ही वगैरे तुम्हाला पाहता मग येतं? अंडा सेल हा पार्ट वेगळा आहे आणि जेल पार्ट पलीकडे तिकडं बरेच वेगळे असतात. ओके. जो मारामारी करतो, जो इतर कैद्याला भडकवतो, इतर कैद्याला इंजुरी करतो, प्रशासनासोबत नीट राहत नाही, सतत रिपोर्ट करत असतो, त्यांना मग अंडा सेलला टाकलं जातं. हो, 3-3, 4-4 महिन्यासाठी. बापरे. पण तुम्हाला जोपर्यंत तो पूर्ण नाही का त्याचं जिरत नाही, माज उतरत नाही, तोपर्यंत त्याला इकडे एंट्री नाही. तो माफी मानामध्ये येणार तो की इथून पुढे मी कसलेही भांडण करणार, मी तुम्ही जसं सांगाल तसंच वागन. बरोबर आहे. मला प्लीज मला बॅरेकला टाका. पण तुमचं असं काही नव्हतं झालं तुम्हाला तरी पण? मग आम्हाला क्वारंटाईन केलं होतं, त्यामुळे तिथे टाकलं होतं. कोरोनाचा पिरियड होता. पण मग तुमच्यासोबत ते लोक थोडे सॉफ्ट असतील ना की बाबा हे ऑप्शन नसल्यामुळे इथं आलेत. अदरवाईज त्यांना शिक्षा म्हणून ते अंडा सेलला नाहीत, तर त्यांचा वागण्यात आणि तुमच्या वागण्यात जरा फरक असेल ना? हो हो. आम्ही त्यातलं नव्हतोच ना. आम्ही थोडीच भांडण केलं, ऑप्शन नसल्यामुळे. पण आम्ही जेलरला खूप साऱ्या वेळेस बोललो की बाबा तुम्ही आम्हाला इथं का टाकलंय, अंडा सेलला तुम्ही टाकलं कशामुळं? आम्ही थोडी ना काही केलंय भांडण वगैरे, आणि 50ला 50 तुम्ही काही टाकले. ते म्हणले की कोरोना. म्हणलं आम्ही ज्यावेळेस आम्ही तिथून निघालोय बीडमधून ज्यावेळेस काढलं त्यावेळेस आमचं तर ते कोरोना चाचणी केलेली, त्याचे रिपोर्टही तुम्हाला पाठवले, तरी तुम्ही करताय. ते म्हणले आमचे रूल आहे, तर आम्हाला पटले नाही तुमचे रूल, आम्हाला बॅरेकला टाका, आम्हाला इथे करमत नाही, इथं ह्याच्यासाठी काही नाही, फिरायला जागा नाही, बसायला काही नाही, बसायला जागा नाही, करमणुकीचं साधन कुठलंही नाही. 24 तास सेल मध्ये असतो. सेल 24 तास. जेवण सुद्धा आताच मिळतं. बापरे, किती बोर होईल. मग आम्ही जेलरच्या वारंवार तक्रार करायला लागलो की आम्हाला खाली सोडा, खालच्या बॅरेकला टाका, आम्हाला अंडर सेल मधून काढा. ते काय ऐकायला तयार नाही. मग आता सगळ्यांना एक निर्णय घेतला तिथं की काय करायचं. मग त्यावेळेस जेवण आलं 4चं. मग आम्ही म्हणलो की आम्हाला जेवण नाही करायचं. बोलले का? आम्हाला इथं का टाकलं? उपोषण डायरेक्ट. उपोषण धरलं. त्यावेळेस आधी कर्मचारी आले, ते बोलले का म्हणले आम्ही पुढे बोलू, आम्ही ऐकलं नाही. मग ते परत त्याच्यावरचे एक स्टार आलेले, ते आले, आम्ही त्यांचं नाही ऐकलं. मग जेलर आला, ते नाही. मग जेलरनं शब्द दिला फक्त आजचा दिवस काढा, आता जेवण करा, उद्या सकाळी आम्ही तुम्हाला तिकडे टाकू बॅरेकला. मग त्या अटीवर आम्ही जेवण घेतलं आणि केलं. मग शेवटी त्यांनी बाहेर काढलं. हा, मग काढायला लागलं ना. म्हणजे 50 लोकांनी उपोषण केल्यानंतर तुम्हाला बाहेर. वा. महात्मा गांधीजीच सगळं हे गोष्टी उपोषण करणे. हिंसा नको, अहिंसेचा मार्ग, तो मग हा उपोषण आहे जेलचा. कारण त्यांनाही पुढे तोंडायला लागतं प्रशासनाला, यांचं तब्येत का खराब झाली बाबा, काय झालं. आणि लिगली तुम्हाला अंडा सेल प्रोव्हाइड करायचा हा नाहीये नव्हता, म्हणजे ते फसले असते. हो, पुढे जाऊन ते अडकले असते. बरं, जेलर कसा असतो स्वभावाने?
तो खरंच ऐकतो का हडतुडच करतो का मारहाणच करतो लोकांना? आता आम्हाला जसं बघायला गेलं ना तर काही जेलर खूप चांगले होते. अंडासला ज्यावेळेस होतात तर तिथं सावंत साहेब पण होते, ते खूप चांगले. आणि एक दुसरा जेलर होता ते डेंजर होता. अच्छा, म्हणजे माणुसकी असते त्यांना. हो हो हो, खूप जेलरना भावना असतात, ते माणसंच असतात ना, माणसं असते. त्यांना कळतं कैद्यांना काय पाहिजे काय नाही, त्या हिशोबानं ते पण चालतात. म्हणजे त्यांच्याशी आपण सहज बोलू शकतो. हो अच्छा. हो त्यांचे काही राऊंड ठरलेले असतात का? हो, सकाळी राऊंड ठरलेला असतो, सकाळी 10चा तो तिकडे जातो. आणि बऱ्याचचा राऊंड असतो एक सोमवारी आणि शुक्रवारी. बर. काही ठिकाणी गुरुवारी असतो, पण सोमवारी नक्की असतो. मग त्या राऊंड मध्ये एक लाईन मध्ये जे 302 आहेत त्यांनी 302चा ड्रेस घालायचा. आपला बिछाना जो आहे तो बिछाना समोर लावायचा, एका लाईन मध्ये सगळ्यांनी थांबायचा. मग जेलर येणार, जेलर सोबत सगळी टीम येणार, डॉक्टर वगैरे सगळे लोक येणार. मग प्रत्येकाला विचारणार काय अडचण काय अडचण काय अडचण. मग मला काय समस्या असेल, माझं जर दुखत असन, मी आजारी असन तर मला सांगायचंय. माझं काही जरी अडचण असन तर त्या दिवशी मी सांगणार, इतर टायमाला नाही सांगणार. ओके, असं तेव्हा ते ऐकून घेतात आपलं काय, ऐकून घेतात ते. मग काय असेल ते सांगायचं त्या दिवशी. अच्छा, म्हणजे आहे कोणत्या कोणत्या पातळीवर कोणतरी समजून घेणारं असतं आपल्याकडे, ते डिपेंड करतं. आणि शिक्षा द्यायची याचा हक्क जेलरलाच आहे. कसली शिक्षा? कोणी काही भांडण केलं, तिकडे मारहाण केली तर जेलरला 3rd डिग्री, जेलरच तिकडे सर्व आहे. 3rd डिग्री नसते जेलला, पण तिथं ते ह्याला टाकतात अंडरसेलला. अच्छा, पण कोणत्या कोणत्या पद्धतीने ते मारत पण असेल, पूर्ण पॉवर जखमा होणार नाही, कोणाला सबूत येणार नाही, पण ते शिक्षा देत असतील ना कोणत्या. जेलरच्याच हातामध्ये पूर्ण पॉवर आहे. अच्छा, जे काय करायचं, जसं म्हणतात ना बाहेर मै डॉनो, तसं ते जेलरच मै डॉनो असं आहे. आता तुम्ही जे आधी वर्णन केलं तसंच आमच्या डोक्यात पण आहे की अंडा सेल म्हणजे एकदम कॉम्पॅक्ट जागा असते बाबा, असं बसायला लागतं असं वाटत होतं आधी. तर तिथे खिडकी वगैरे असते का, म्हणजे प्रकाश येतो का पूर्ण अंधार खोली असते? खूप छोटी खिडकी असते, उंचवरती असते. जवळजवळ अंडा सेलची हाईट आहे ना एक 15 फुटावर एक छोटीशी खिडकी असते, एकदम छोटी, हवा येण्यासाठी फक्त, बाकी काय. मध्ये आतमध्ये फॅन असतो, पण तो बऱ्याच वरती असेल तो, जेणेकरून कोणी काही उपद्रव करता येणार नाही. हो, खूप वरती. आणि अंडा सेलला म्हणल्यानंतर जो अंडा सेलला जो कर्मचारी दिलेला असतो तो सतत चक्रा मारत असतो, कैदी काय करतो, कोणी सुसाईड तर करत नाही, कोणी काय करत नाही. अच्छा अच्छा. हो, म्हणजे खूप मॉनिटर केलं जातं सगळ्यांना, खूप लक्ष दिलं जातं. खूप. इन केस तुम्हाला काही मेडिसिनची गरज पडली होती का या ड्युरेशन मध्ये 5 वर्षामध्ये? हो. तर तिथली मेडिकल सुविधा चांगली का ओके? काय आता तिथं काही मेडिसिन आहेत जेलच्या भेटतात, काय नाही भेटलं तर आपण बाहेरून मागू शकतो. बर, पण ते डॉक्टरच्या सल्ल्याने, असं मनाने काही नाही. बरोबर आहे. घरून जेवण मागवायचं प्रसंग कधी? अजिबात नाही. कालावज नाही? अजिबात नाही. कुठलंही जेवण नाही. कुठल्या जाती धर्माचा किती पैशावाला असला, आमदार असो, खासदार असो, कलेक्टर असो, आमच्या सोबतच जेवण करायचं, आमच्या बाजूलाच झोपायचंय, असा विषय. दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला खायचं जे का असेल ते, आणि तेवढंच. तेच 2 चपाती 1 भाजी, संपला विषय, बस. त्याच्या पलीकडे काही नाही. 2 चपाती 1 सुकी भाजी, 1 पातळ वरण असतं, राईस असतो. अच्छा. आणि त्यात क्वालिटी डिपेंड करते की हो, तो माणूस, प्रत्येक जेलची जेवणाची क्वालिटी वेगवेगळी आहे. बरोबर. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की जेव्हा आता तुम्ही कोर्टात गेले आणि तेव्हा जेव्हा निर्णय दिला की आता तुमची सुटका आहे बाबा, तर तो क्षण कसा होता? तो क्षण म्हणजे अत्यंत खूप मस्त. असं वाटलं की 10 कोटीची लॉटरी लागली मला, आयुष्यात भेटलं, आयुष्याची. कारण तो आनंद व्यक्तच करू शकत नाही, एवढा मोठा आनंद जेलमधून सुटणं म्हणजे. 10 कोटीची लॉटरी लागली असं वाटत होतं त्या दिवशी. बरोबर. माझ्या परिवारामध्ये येऊन जे काय परिवार असन, मला खूप खूप म्हणजे घरचे तर सगळे रडतच होते मी ज्यावेळेस बाहेर आलो त्यावेळेस. आणि तुम्ही आदल्या दिवशी सुटणार असतात का कोर्टातूनच डायरेक्ट एक्झिट होते? आम्हाला विशी कोर्टला घेतलं. विशी कोर्ट म्हणजे काय असतं की एक जेलचीच एक विसी रूम असते, तिथनच लाईव्ह कॉन्फरन्स जे कोर्ट आणि इकडं
हे ऑनलाईन हिअरिंग असतं. हा ऑनलाईन हिअरिंग असेल, त्यामध्ये सांगितलं की तुम्ही निर्दोष झालाय. आणि मग जेलरला सांगितलं की ह्याला सोडून द्या. पण जेलर पण तसा डायरेक्ट सोडून देत नाही. हो बोललो जेलर, जेलरनं सोडलं नाही. कारण कोर्टातून जोपर्यंत तो कागद येते तोपर्यंत सोडत नाही. त्याला वेळ लागतो सर, डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं. हा 1 दिवस जातो. तेव्हा तुमचे जे सहकारी होते तुरुंगातले, म्हणजे बाकीचे जे असतील, आता बाबा तुम्ही 2 दिवसात 10 दिवसात जे काय असेल तुमची आता सुटका होणार आहे, तर त्यांची रिएक्शन कशी होती? हा आता त्यांना जेलेस होते ते रागवलेले होते का त्यांना आनंद होता? आनंद. तिथं जेलमध्ये असं आहे, प्रत्येक माणसाला जर एखादा कैदी सुटला तर त्याला आनंद होतो. अच्छा. आता तिथं एक असा प्रथा आहे, समजा तारखेला बाहेर नेतात कोर्टातून तारीख करून आला की त्या माणसाला विचारतात, तू जेवण केलंस का? काय म्हणले घरचे, कशी झाली? जसं नवीन नवरी लग्न होऊन जाते ना, 2 दिवस राहून माहेरी येते ना, सगळे लोक विचारतात तिला की बाबा तुझं कसं वातावरण कसं आहे, सासू कशी आहे, सासरा कसा आहे, म्हणजे तसं जेलला विचारपूस करतात. हो. मग ते जेवण केलंस का सगळ्यात आधी विचारतात, कारण आम्हाला बाहेरचं जेवण खाल्लं की खूप छान वाटायचं. खूप. तेव्हा सुद्धा पोलिसांकडनं जेवण असतं बाहेर एखाद्या याच्यात? घरचे घेऊन येतात. आणि आम्हाला कोर्टातून परमिशन घ्यायला लागते. साहेब आम्हाला जायला उशीर होतोय, आम्ही इथं जेवण करतोय, आम्हाला परमिशन पाहिजे. चांगले जे कोर्ट असतात ते देतातच परमिशन, सगळेच देतात परमिशन, असं कोण नाही. आणि त्यांना माहित आहे शेवटी आता मानवच आहे ना, जरा सॉफ्ट करणं देतात. हो. आणि ते जेवण आधी पोलीस अधिकारी वगैरे चेक करतात का? चेक करतात. पाणी 1-2 घास खाऊन? हो चेक करतात काय लोक. अच्छा, म्हणजे त्यात काही दगाफटका काही व्हायला नको पाहिजे. हो. तर मग अजून काही ते सेलिब्रेट करतात का की बाबा तू उद्या चाललाय, तर त्यांचं काय वातावरण असतं बेसिकली, की परत येऊ नको बाबा, असं जे काय? हो. मग त्यात आपल्याकडे एक डायरी असते माझ्याकडे. डायरीमध्ये जे काय आपली तिथे मैत्री झालेली असते, मैत्री मग खूप साऱ्या लोकांसोबत झालेली असते. मग त्यांचा नंबर दिलेला असतो, त्याच्या घरचा नंबर दिला, जा माझ्या घरच्याला समजून सांग, हा खूप डिप्रेशन मध्ये, ह्याला लवकर जे बाहेर काढा, काहीतरी करून कसंही करा, मॅनेज करा, पण बाहेर काढा. त्यांच्या घरचे नंबर वगैरे दिलेले असतात. त्यांना खुशी वेगळीच असते. मग बाहेर आपण भेटू, बाहेर आपण असं करू तसं करू, प्रत्येक व्यवसाय सुरू करू, काय करू, असं प्रत्येक मनातल्या मनात असतं की बाबा आता मला बाहेर निघू दे आणि नवीन आयुष्य मला स्वतःच सुरू करायचंय. या हिशोबाने फक्त एकच आहे जेलला, जो चोर असतात ना त्याच्यासोबत मैत्री कोणच करत नाही. कधीच नाही होणार मैत्री, कारण तो परत येतो. नाही, मीच असो किंवा माझ्यासोबत दुसरे कुणी असो, चोराशी मैत्री करत नाही. आणि चोराशी मैत्री करूनही नाही. कारण चोर चोरी केल्याशिवाय कधीच राहत नाही. आणि त्यात आपलं नाव कधी येऊन जाईल आणि कधी आपण हे करतो. कोर्टात घेऊन जातात आपल्याला, तेव्हा कंटिन्यूस हातामध्ये बेड्या वगैरे असतात का? हो, कंटिन्यू बेड्या असतात. फक्त न्यायालयाच्या आतमध्ये जाताना बेडी काढली जाते, कोर्टासमोर बेडी नाही जमत. अच्छा. ते खूप वाईट वाटत असेल ना, की एक लाज वाटते आपल्याला की आपल्याला लोकांशी बघतायत, आपण काही केलं नाही तरी पण असं एक माणूस म्हणून काय भावना असतात? आता बघायला गेलं तर काहीच करू शकत नाही. त्याने 2 हातात बेड्या टाकल्या काय, आणि सगळ्या, पण बेड्या 2 हातात नाही टाकत, ते एकाच हातात बेडी टाकतात. अच्छा. आणि 1 हातात पोलिसाचे असतं. आणि करणार तरी काय, कोणाला सांगणार, कोणाला असं हे तर नाही सांगू शकत की बाबा मी निर्दोष आहे, हे बघा मला सोडा. आणि लोक काही करत, संपलं असतं सगळं ते इतक्या वर्षानंतर ते. आणि सगळं आतमधूनच माणूस खचलेला असतो, दुखवलेला असतो. त्यामुळे त्याच्याकडे काही नाही, जगाचं त्याचं काही घेणदेण नाही, काही पडलेलं नसतं. त्याला फक्त एवढंच टार्गेट असतं त्याच्या डोक्यात, ह्या प्रकरणातून कसं सुटतंय एवढंच त्याच्या डोक्यात चालू असतं, बाकी काही डोक्यात नसतं. बरोबर. तुम्ही जेव्हा तुरुंगाच्या मेन गेट मधून बाहेर निघाले, सुटका झाल्यानंतर, तेव्हाची रिएक्शन काय होती? नंतर सगळ्यात आधी काय केलं तुम्ही? तुरुंगातून सुटण्याच्या आधी माझ्या घरचे, आई, बहीण, भाऊ हे सगळे वाट बघत थांबलेले बाहेर. जसा सुटून गेलो त्यांच्या काही जणांच्या पाया पडलो, आणि भावाचे ते गळ्याला पडून, मग भाऊ वगैरे बहिणी सगळ्या रडत होत्या. मग माझी बहीण आली, तिने ते नारळ आणलेलं माझ्या अंगावर ते उतरून टाकला, आणि आम्ही गाडीत बसून घरी निघून गेलो.
घरी गेल्यानंतर काही आपण जेवढायला जातो किंवा मग बाकीचं नाही, मग आम्ही रस्त्यामध्ये चहा प्याला, तर चहा प्याल्यानंतर मला जो आनंद झाला खूप, कारण मध्ये चहा नव्हता भेटत चांगला. हा, आणि निघण्याच्या आधी तुम्ही जेलर असतील किंवा तिकडचे जे पोलीस कर्मचारी असतील ज्यांनी आपल्याला मदत करतात, ज्या टायमाला मी निघालो त्या टायमाला जेलर थांबलेलो. जेलरने माझ्या घरच्याला सुद्धा सांगितलं की हे अतिशय प्रामाणिक पोरं होते, ह्यांनी कधी त्रास दिला नाही, कधी भांडण नाही केले, आम्ही ह्यांना खूप सपोर्ट केला. विचारा म्हणले तोंडावरच. आणि आम्ही कधीच भांडण नाही केले. 5 वर्षात मी एकदाही भांडण केलं नाही, कसलंच नाही, कोणाचंही भांडण नाही, काय नाही, कोणाच्या मध्ये. आणि मी माझंच नाही का, डोक्यात माझ्या एक वेगळंच राहायचं. खरंय. आणि सगळ्यात जास्त मी झोपूनच दिवस काढले जेलला. झोपायचं खूप सारं. बरोबर. तुमच्यासोबत बाकीच्या लोकांची सुटका झाली का मागे पुढे झाली? जामीन झाले आधीच्याच काय लोकांचे. आम्ही 4 जण एकदा सुटलो. ओके. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की एक माणूस जेव्हा तुरुंगातून बाहेर येतो तर समाज त्याच्याकडे कसा बघतो, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही समाजाकडे कसं बघतात? कारण तुमच्यासाठी आता स्वातंत्र्य किंवा फ्रीडम असणं, कुठेही फिरता येणं, वाटेल ते खाता येणं. हो. तर आपण कधी कसं करतो, मी ही भाजी खाणार नाही, तर त्याचं महत्व वाढतं का? खूप सारं महत्व वाटतंय. पण त्यात असं असं हे जेलमध्ये तर एक आपल्यावर नाही का बळजबरी असते ना, काही करू शकत नाही ना. पण आपण बाहेर कमवतो, आपल्या स्वतःच्या पैशात असतं. जेलमध्ये तसं काही नसतं, मग ते खायला लागतं. पण बाहेर तर आपण विचार करतो की आपण स्वतःच्या कमाईचं आहे, तर मग मी असं जेवण का करेन, चांगलंच खाणार. म्हणजे असं की जेवणाला नावं ठेवणं नाही नाही नाही, अजिबात नाही. जसं असेल तसं खाणे, जे दिलं ते खाणे, काही बडबड करायची नाही, काही नाही. जेलमध्ये जाण्याच्या आधी मी खूप घरच्यावर काही बोलायचो, भांड्यापट हे कर, मला जे पाहिजे ते भाजी जर नाही बनवली तर. ही सुधारणा होते माणसाची, खूप सारी सुधारणा होती. एक कप चहा, चांगल्या चहासाठी आपण इतकं वर्ष थांबतो, तो मिळत नाही आपल्याला प्रॉपर. तो जेवणाचं तर सोडा, कोणासोबत कसं वागायचं हे जेलमधून शिकतं. मला जवळजवळ 8,000 लोकांचा प्रसंग आला तिथं. बापरे. प्रत्येक जातीचा, प्रत्येक. मग माझ्यासोबत तिथं डॉक्टर पण होते, बाबा लोक असतात ना, बंधू बाबा, ते लोक सुद्धा होते. बिझनेसमॅन बी होतं, ज्यांनी 500-500, 600-600 कोटीचा घोटाळा केलेला, असे लोक सुद्धा होते. आणि ज्यांना घरात खायला नाही, भंगार हुडकत ते सुद्धा होते. सगळे एका लाईन मध्ये, एका लाईन मध्ये. खरंय. किती जरी पैसा असेल तर न्याय पुढे काहीच नाही. बरोबर. दादा, शेवटचा प्रश्न असा आहे माझा की बरेच जी मुलं आहेत, तरुण, म्हणजे आता कॉलेजमध्ये जातात आणि ते गुन्हेगारीकडे अट्रॅक्ट होतात. आपण बघतो सोशल मीडियावर ते भाईगिरीचे स्टेटस ठेवतात किंवा हातात ते कोयतावर घेऊन फिरतात असं कुठंतरी. तर तुमचं त्यांना काय सांगणं की बाबा रे, असं नको करू तुमच्या आयुष्यात? बघा, मला तर कळतंय हे जग खूप सुंदर आहे. जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगलं. भाईगिरी, डॉनगिरी ह्याच्यात अजिबात काही नाही. पोलिसापाशी एक दिवस जर रात्र राहिला ना, त्याची भाईगिरीच निघून जाते सगळी. आयुष्यात परत तो कधीच स्टेटसही ठेवणार नाही, तो कोयता घेऊनही सुद्धा फिरणार नाही, राहणारच नाही. आणि खरंच कोणीच अजिबात करायला पाहिजेत. 18 वर्षाच्या आतल्या मुलीकडं कुणीही वाकडे नजरेनं बघू नये, कधीच कुठल्या मुलीला छेडू नये. खरंच मी सांगतो सगळ्यांना की असं गुन्हा करू नये, आणि मुलीच्या प्रकरणात तर कधीच करू नये, कारण खूप वाईट आहे. जेलमध्ये सगळं माफ, पण बलात्कारवाल्याला अजिबात नाही. खरंय. आणि सगळ्यात मोठा भाई पोलीसच आहे. सगळ्या माज उतरवतात, सगळा माज पोलीस उतरू शकतात. म्हणून हे सगळं चाललंय व्यवस्थित आहे, पण कोणीही गुन्हेगारी पार्श्वभूमी घेऊ नये. आणि नवीन पोर असतात, नवीन रक्त असतात, आकर्षक होतात. कुठलाच डॉन स्वतः जाऊन कधीच भांडण करत नाही, पोरांना पाठवतात, ते पोरं जेलला जाऊन बसतात, त्याचा आयुष्याचे राख होऊन जाते. खरंय, अगदी खरंय. आणि नंतर कोणी कोणाला कुठलं कोणी, आपली फॅमिली असते असते जे आपल्या सोबतच ह्या यातना भोगत असते. सो तुमचे खूप खूप आभार की तुम्ही इथं आलात, आणि नक्कीच हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर बाकीच्या लोकांना जेल प्रशासन कसं असतं आणि त्या वाटेला का जाऊ नये हे पण दिसेल. अगदीच तुम्ही गेला नव्हतात, पण तरी तुम्ही ती शिक्षा भोगली आणि प्रामाणिकपणे निर्दोषपणे सुटका करून घेतली. असंही असतं की आपण काही गुन्हा न करता सुद्धा आपल्यावर तशी प्रसंग ओढू शकतात. तर मुद्दाहून एखाद्या गुन्ह्याचा पार्ट अजिबात बनवू नका, कारण मग सुटका नसते. आणि पोलीस प्रशासन खूप स्ट्रॉंग आहे, जसं आपल्याला दिसतं.
आणि तुरुंगात गेल्यानंतर काय हाल होतं हे आपण याच्या आधी 3 पॉडकास्ट केलेत. तर थोडस दूर राहा या प्रकरणातून. 100% दूर राहायला पाहिजे. कारण तिथं पैसाही कामाला येत नाही, कुठली पावरही कामाला येत नाही. कारण चांगले लोक तिथं रडत असताना बघितलेत मी. आणि आयुष्यातला फार मोठा काळ तुम्ही तिथं मी इथं काढलंच, निघतो. पण माझ्यासारखं कोणी काढू नये, गुन्हेगारी क्षेत्राकडे कोणी वळून बघू नये, आणि असे मित्रही तिकडं करू जाऊ नये. नये. हा, असे मित्रही करू नये. दूर राहा त्यांच्यापासून. कारण कसं आहे माहिती का, त्यांच्या निमित्ताने तुमचं नाव कसं गोवण्यात येईल आणि तुम्ही कसं फसाल हे सांगू शकत नाही. येस. तर थँक्यू सो मच तुम्ही इथं आलात आणि तुमचा पूर्ण जो प्रसंग होता, खरंच अंगावर काटा आणणारा हा प्रसंग होता की 5 वर्ष निर्दोष असून तुम्ही तिथं काढले, तेही लग्नाचा 10 दिवसानंतर लगेचच. तुम्हाला जे 5 वर्ष संसारात पाहिजे होते, नवीन संसाराची सुरुवात पाहिजे होती, त्यात तुम्ही ते तुरुंगात घालवली. आणि खास करून तुमच्या परिवाराचा सुद्धा खूप मोठा सपोर्ट तुम्हाला लाभला. आणि जास्त करून सासरच्यांकडनं, कारण की फक्त 10 दिवस झाले होते, वहिनींना पण 10 दिवस झाले होते लग्न करून. तर अशा लेवलला पण सपोर्ट देणं, तोही आपल्याला मानसिक आधार मिळतो अशा काळामध्ये. आणि सगळ्यात मोठा आधार तर कुटुंबाचाच असतो, कुटुंबाचा. बाकीचे लोक काय विचारत नाही. कोर्टाच्या पायरीवर भेटतो तोच माझा, खरंय, बाकी कोण नाही. तो आय होप तुम्हाला हा अनुभव आवडला असेल. असेच अनुभव पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस. थँक्यू.